नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा। नागरिक विद्यार्थी यांना मात्र करावा लागला गैरसोयीचा सामना। आज 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। उपविभागीय अधिकारी डॉक्टर मंजुषा लटपटे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सकाळी 9:15 ध्वजारोहण करण्यात आले। या ठिकाणी ध्वजवंदनासाठी आलेल्या नागरिकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागला, कारण या ठिकाणी बसण्यासाठी पुरेसा मंडप व खुर्च्या नसल्याने ध्वजवंदनासाठी आलेले ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, महिला, विद्यार्थी यांची मोठी गैरसोय झाली। तर ज्या मैदानावर शहरातील शाळांचे विद्यार्थी आपल्या कवायती, विविध कला गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करतात, त्या मैदानाची देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता न ठेवल्याने एवढ्या वर्षात पहिल्यांदाच हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेच्या समोरच्या मैदानावर घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे। आणि कहर म्हणजे नागरिक कितीही बोंबलून राहिले तरी नाल्यांची स्वच्छता महिनोन्महिने न करणाऱ्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनीही नाली स्वच्छतेसाठी आजचाच मुहूर्त साधून पोलीस स्टेशनच्या बाजूने जिल्हा परिषदेकडे शाळेकडे जाणारा जो रस्ता आहे, त्या रस्त्यावर नाल्यातील घाण काढून समोरच रस्त्यावर टाकल्यामुळे अनेक विद्यार्थी, नागरिक यांना या गैरसोयीचा सामना करतच ध्वजवंदनासाठी जावे आणि यावे लागले। एकूणच आंधळ्या आणि बहिऱ्या प्रशासनाची अशा या कार्याबद्दल कौतुक करावे की खेद असा प्रश्न आमच्या मनात पडला असून आज प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा पवित्र अलंकाराच्या दिवशी अशा गैरसोयी व्हाव्यात हे प्रशासनाकडून कदापिही अपेक्षित नाही, परंतु नागरिकांना मात्र या गैरसोयीचा सामना करावा लागल्याने नागरिकांमधून या बाबतीत प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे।